रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे वालाची शेंगा। इथे मी वालाची शेंग बघा किती छान अशी मस्त आपल्याली भाजी झालेली आहे। एकदम लपथपीत अशी आपण शेंगाची भाजी बनवलेली आहे। वालाची शेंग आहे। तुमच्याकडे वालाच्या शेंगाला काय म्हटलं जातं नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तर अशा पद्धतीने भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। तर याच पद्धतीने जर समजा तुम्हाला भाजी बनवायची असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। एकच नंबर भाजी आहे। कुटक्यावर येईल अशी भाजी बनवलेली आहे। आपल्याला फक्त कुटक्यावर येईल अशी भाजी बनवायची। माझी आई म्हणायची कुटक्यावर येईल अशी भाजी बनव। तर अशी भाजी आज आपण बनवलेली आहे। खूप छान आणि खूप चविष्ट भाजी होते। बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते। थंडीच्या दिवसामध्ये अशी भाजी खायला एकच नंबर लागते, ते पण बाजरीच्या भाकरीसोबत। बाजरीच्या भाकरीसोबत अशी भाजी जर असली ना तर माणूस अर्धी चतकोर जास्तच खातं। एवढी छान असं मस्तपैकी आपल्याला इथं लपथपीत अशी कुटक्यावर येण्याची भाजी तयार होते। तर चला वेळ वाया न घालवता कुटक्यावर येण्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया आणि सर्वांनाच खूप आवडेल अशी भाजी बनवूया। चला, इथे आपण घेतलेले वालाच्या शेंगा। वालाच्या शेंगा एकदम तुम्ही डब्याला पण बनवू शकता किंवा घरात भाजी सुद्धा बनवू शकता, किंवा डाळ भात बनवली त्याच्यासाठी सुद्धा आपण तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो। तर तोंडी लावण्यासाठी जर समजा बनवायची असेल तर एकदम लपथपीत, तर गावाकडे कशी लपथपीत अशी भाजी बनवली जाते ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी वालाची शेंगा स्वच्छ अशी करून घेतलेली आहे। आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर स्वच्छ आपण वालाची शेंग धुवून घेऊया। वालाच्या शेंगा छान अशा धुवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला उकडून घ्यायचे आहे। तर मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आपल्याला कढईमध्ये उकडून घ्यायचे आहे। उकडवण्याची पद्धत तुम्हाला मी दाखवते कशी उकडायची शेंगा, किंवा तुम्ही जर डायरेक्ट भाजी केली तर त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी निघू पण शकतं किंवा नाही पण। जर समजा चांगल्या माणसाने निसलेली असेल शेंग तर निघत नाही काही, पण म्हाताऱ्या माणसाने जर शेंगा निवडले तर एखाद्या अर्ध्या वेळेस खराब काहीतरी निघतं त्याच्यामध्ये। तर अशा वेळेस काय करायचं, थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये उकडायचे शेंगा। इथे कढईमध्ये मी पाणी घालून घेतलेले, आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मिठाने म्हणजे चव येते शेंगाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेलाने काय होतं, जे काही जर समजा काही किडा वगैरे असला तर तो तरंजन वरती येऊन जातो, म्हणजे शेंगांमध्ये येणार नाही। तो छान असं आपल्याला शेंगा उकडून घ्यायच्या। थंडीच्या दिवसामध्ये हे वाल चालू होते आणि जानेवारीपर्यंत चालू असतात, जानेवारी संपोपर्यंत चालू असतात। तर वालाच्या शेंगा आता ह्या दिवसामध्ये भरपूर येतात, पण मग ह्या दिवसामध्ये मवा किडे वगैरे जास्त असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून तुम्ही तेल टाकून उकडवलं, थोडंसं तेल आणि मीठ, तर त्याच्यावरती काही तरंजन असलं तर ते निघून जातं। आपल्याला हे पाणी वगैरे सगळं फेकून द्यायचं। त्याच्यानंतर फक्त आपल्याला शेंगाची भाजी छान अशी लपथपीत बनवायची। शेंगा छान उकडून घेऊया। 5-10 मिनिटांमध्ये होऊन जाते। झाकण ठेवून आपण शेंगा उकडून घेऊया। इथं वालाच्या शेंगांना लागणारा मसाला काढून घेतलेला आहे आपण। मसाल्यामध्ये घेतलेले आहे शेंगदाणे भाजलेले घेतलेले, हिरवी कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 छोटी कांडी लसूण, 1 चमचा धने घेतलेले। धनेने कोथिंबीरीने भाजीला खूप छान अशी चव येते। तुम्ही जर अशी हिरवी भाजी जर बनवली अशा पद्धतीने तर हिरवी मिरचीमध्ये हिरवी कोथिंबीर आणि धने घालून बघा भाजीला एकच नंबर भाजी होती। आणि ती गावकडची भाजी म्हटल्या जातं। गावकडच्या भाज्या म्हटल्यानंतर अशाच बनल्या जात्या। तर त्याच्यामध्ये धने आणि कोथिंबीर राती म्हणजे रातीच, कारण की हिरवी भाजी म्हटल्यानंतर तिला काही पित्त वगैरे होत नाही, काही नाही, माणूस पोटभर जेवतो। बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर जेवतं। एवढी छान अशी मस्त अशी आपल्याला लपथपीत भाजी होणार आहे। तर ह्याच पद्धतीने तुम्ही जर कोणतीही भाजी बनवायची असली, वांग्याची भाजी, शेवग्याची भाजी, गवारची भाजी, ह्या पद्धतीने जर मसाला घेतला तर तुमची भाजी छानच होणार। तर आता आपण मसाला बारीक दळून घेऊया। इथे मी छोटी वाटी म्हटल्यानंतर इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे। पण आता ही अर्धी वाटी दाखवणे तुम्हाला कळलं नसतं, म्हणून एकदम छोटी वाटी आहे। शेंगदाणे जर समजा पोहे खायचे चमचे जर घेतले तर 4 चमचे शेंगदाणे भरणार आहे। तर शेंगदाणे सर्व आपल्याला एकत्र मिक्स दळून घ्यायचं आहे मसाला। अशा पद्धतीने सर्व एकत्र घ्यायचं। आलं वगैरे काही आम्ही घालत नाही, म्हणजे हिरव्या भाजीला काही आलं वगैरे नाही घालत। लाल भाजी करायची असली म्हणजे मग त्याला आलं वगैरे चालतं घालायला। मस्त बारीक दळून घेऊ मसाला। मसाला छान असा बारीक झालेला आहे। अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं। शेंगा छान अशा उकडलेल्या आहेत, जास्त उकडायच्या नाही, त्याच्याला पार पूर्ण भात वगैरे बनवायचा नाही। छान अशा मस्त थोड्याशा नॉर्मल अशा उकडून घ्यायच्या आहेत। आणि आता आपल्याला झाऱ्याने त्यावरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा काय असलं तर झाऱ्याच्या चाळणीतून बाहेर निघून जातं।
अशा पद्धतीने काढून घ्यायच्या। तर बघू शकता शेंगामध्ये काही निघालेलं नाही, छान असे शेंगा आपल्याला उकडून झालेले आहेत आणि वरती तरंजन वगैरे काही आलेलं नाही। काही मला असं वाटत होतं काही आळी वगैरे असू शकते, पण काहीच नाही आहे। तर अशा पद्धतीने शेंगा उकडून घ्यायच्या, म्हणजे घाण पाणी आता हे फेकून देऊया। याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे। कढई गरम करायला ठेवलेली, गॅस चालू केलेला आहे, तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालेले आहे। तेल मी 1 चमचा इथे घालून घेतलेला आहे। 1 चमचा जिरे घालून घेऊया, हळद घालून घेऊया, कोथिंबीर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। एकदम फ्रेश असं कोथिंबीर कढीपत्ता घालून शेंगा घालून घेऊया। फोडणी देता वेळेस गॅस कधी पण कमी ठेवायचा। एकदा तेल तापेल असलं गॅस कमी ठेवायचा। जास्त जोराची फोडणी पण द्यायची नाही। आपल्याला ज्यावेळेस असं डाळ तडका वगैरे बनवायचा असतं त्यावेळेस तडका द्यायचा, कारण की फोडणी देता वेळेस घरामध्ये कोणी म्हातारी माणसं कोणी असतं तर त्यांना ठसका वगैरे चालत नाही। आता याचं तर काय ठसका वगैरे होत नाही, पण काही लोक खूप जोराचा जाळ करतात, खालून खूप गॅस मोठा करायचा, चुलीतला जाळ मोठा करायचा आणि अशी भयानक फोडणी द्यायची का सगळ्या घरामध्ये ठसका ठसका। असं नाही, एकदम शांतपणे फोडणी द्या, गॅस कमी ठेवा। आणि तुम्हाला जर जास्त तडका पाहिजे असेल तर वरतून घाला, चमच्यामध्ये घेऊन चमच्यामध्ये सर्व फोडणी घालून ती वरतून फोडणी घाला, पण घरातल्या माणसांना त्रास देऊ नका। तर अशा पद्धतीने आता आपण इथं फोडणी देऊन घेतलेली आहे। बारीक केलेला मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। आपल्याला कुटक्यावर येईन अशी भाजी बनवायची आहे। इथं आपल्याला लाल मिरची पावडर वगैरे काही घातलेली नाही मी, कारण की मला हिरव्या कलरमध्ये भाजी बनवायची आहे। गावरान पद्धतीने आणि गावाकडची पद्धतीने म्हटल्यानंतर ती जरा हिरवट असते। आणि अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवतो वालाच्या शेंगाची। तर फक्त आपल्याला आता माझी आई म्हणायची कुटक्यावर येईल अशी भाजी बनव, कुटक्यावर येईल अशी, जुने लोक म्हणायचे कुटक्यावर येईल अशी भाजी बनव। तर आता आपल्याला कुटक्यावर येईल अशी भाजी बनवायची आहे। आणि भाजी एवढी छान लागते ना खायला, तर खूप छान लागते अशी भाजी खायला। माझ्या आईला अशाच भाज्या आवडायच्या। तर माझ्या आई तर नाही आहे, पण मग तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली भाजी इथे तयार होते। उकळी घेण्यासाठी थोडंसं मी इथे पाणी वाढवलेलं आहे आणि ते थोडंसं पाणी आता आपण आटवून घेऊया। मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं इथं। आता इथे भाजीला फोडणी दिलेली आहे। आपण 5-1 मिनिट आता वाट बघणार आहोत भाजीला उकळी येण्याची, आणि छान अशी आपल्याली भाजी तयार पण होणार आहेत। कुटक्यावर येईल अशी भाजी, ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, आणि तुम्ही जर समजा डाळ भात बनवलं तर डाळ भातासोबत तुम्ही फक्त तोंडी लावण्यापुरता अशी भाजी बनवू शकता मसालेदार। आणि तुम्हाला बिना मसाल्याची पाहिजे असेल तर सुक्की भाजी तशी बनल्या जाते, पण ती चव नाही देत एवढी खायला। कोणाकोणाला देत असेल, पण आमच्याकडं गावाकडं नाही देत चव, तर आम्हाला शेंगदाणे लागता म्हणजे लागतंच। दुसरी गोष्ट म्हणजे आता मी खूप दिवसाची रेसिपी करते, पण तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही आवडतात माहीत नाही, पण तुमच्यावाले काही रिस्पॉन्स तर काही मला येत नाही आहे। पण जर समजा माझी रेसिपी आवडतच असेल तर नक्कीच मला लाईक आणि शेअर करत जा, कॉमेंट पण करत जा, म्हणजे तुमच्या भाज्या कशा होतात कशा नाही। एवढ्या याच्याने मी उत्साहीने तुम्हाला भाजी बनवून दाखवते, गावाकडं कशा भाज्या असत्या कशा नाही। थोडंफार जरी माझं बोलणं तुमच्या मनावर जर घेतलं तुम्ही तर 1 लाईक तर बनतंच ना। तर अशा पद्धतीने थोडाफार लाईक करत जा। आम्ही एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, बाकीचे कामं मागं ठेवून। तुम्हाला काय फक्त बघायचे, त्याला काही पैसे द्यायचे नाही, काही नाही, फक्त 1 लाईक करायचं आहे। तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा आणि कॉमेंट पण करत जा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत जा। तर इथं आपल्यावाली भाजी तयार आहे। तर बघू शकता किती छान असे मस्त उकळी आलेली आहे भाजीला, आणि कुटक्यावर येईन अशी आपल्यावाली भाजी तयार आहे। एकदम लपथपीत म्हटलं जातं भाजीला। माझी आई म्हणायची लपथपीत भाजी बनव, तर आता ही लपथपीत भाजी तयार आहे। अजून 5-1 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण नंतरून मीठ वगैरे टाकलेलं छान असं मस्त भाजीला लागलं जातं। उकळी आली म्हणजे थोडंसं शेंगदाणे हे सर्व मिक्स झाल्यानंतर भाजी खूप टेस्टी लागते खायला। त्याच्यामध्ये धने आपण कोथिंबीर घातलेले आहे, त्याच्यावाला स्वाद एकच नंबर होतो। त्याच्यामुळे थोडंसं 5-1 मिनिटं थोडंसं जास्त उकळून घ्यायची ही भाजी। तर इथं आपल्यावाली भाजी तयार आहे, कुटक्यावर येईल अशी भाजी तयार आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। तर
तर बघू शकता किती छान अशी आपल्यावाली लपथपीत अशी शेंगाची भाजी झालेली आहे. वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे. तर भाजी बघा किती छान आणि किती चविष्ट. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते. बाजरीची भाकर जे असेल तर तुम्ही ही अशाच पद्धतीने भाजी बनवा, तर खूप टेस्टी आणि खूप छान अशा पद्धतीने भाजी तयार होते. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने लपथपीत भाजी बनवून बघा. धन्यवाद.